नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. ऍक्च्युली माझं मराठी माध्यमातील मुलांसाठी हुबळीकर्स मराठी चॅनल आहे. तर मराठीमध्ये बोलताना मला हुबळीकर्स मराठी चॅनल बोलायची सवय पडली आहे, म्हणून मी आता तेच बोलणार होते. पण मला लक्षात आलं की हे इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी आहे. तर मराठी अक्षर भारती इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी मला विनंती केली आहे की ही जी कविता आहे हिरवगार झाडासारखं, ते मी हिंदीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. हिंदी आणि इंग्रजीमध्ये ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे. पण मुलांचं असं मला रिक्वेस्ट आलं की मॅडम ही कविता तुम्ही आम्हाला मराठी मधून समजवा आणि माझे विद्यार्थी मला सांगतील आणि शालिनी हुबळीकर करणार नाही, असं कधी होऊ शकतं का? कधी नाही. तर चला, तुम्ही सांगितलं तर मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी 13वी कविता हिरवगार झाडासारखं. आता ही कविता लिहिली आहे जॉर्ज लोपिस यांनी. 1950 साली त्यांचा जन्म झाला आहे. 2005 साली त्यांचा मृत्यू झाला आहे. तर अत्यंत ते संवेदनशील कवी. बघा मुलांना, एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही तुम्ही जेव्हा वाचन करायला घेता त्यावेळी तुम्हाला कवीच्या बद्दल थोडीफार माहिती असणे गरजेचं असतं. त्यासाठीच तुम्हाला इथे माहिती दिलेली असते. एखाद्या वेळी तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण करा असा प्रश्न आला तर तुम्हाला जॉर्ज लोपिस यांनी लिहिलेली कविता ह्याच्यासाठी सुद्धा अर्धा मार्क असतो. ठीक आहे, त्यामुळे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. किंवा जोड्या लावामध्ये तुम्हाला हे येऊ शकतं, हिरवगार झाडासारखं कविता कोणी लिहिली होती तर जॉर्ज लोपिस. हे तुम्हाला मॅचिंग सुद्धा करता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि तुमच्या परीक्षेच्या काय काय नियम आहेत तर त्या नियमानुसार तुम्ही कशा प्रकारे पेपर लिहिणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी लाईव्ह स्ट्रीम मध्ये सुद्धा येणार आहे तुम्हाला 10वीच्या विद्यार्थ्यांना खास करून शिकवण्यासाठी. तर तुमचे जे कोणी मित्र मैत्रीण असतील, नातेवाईक असतील, सगळ्यांना माझ्या चॅनलच्या बद्दल सांगा, कारण की माझं चॅनल आहे मोफत. ओके. तर जॉर्ज लोपिस हे अत्यंत संवेदनशील कवी. सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. ठीक आहे. तर रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाले आहे हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आता कवी जे असतात ते पुष्कळ कविता लिहितात, पण त्याच्यातल्या ठराविक एखाद दुसरी कविता जी असते ती खूपच प्रसिद्ध होते. ठीक आहे. तर आता ह्या कवितेमध्ये त्यांनी काय आपल्याला सांगितलेलं आहे, कशाबद्दलची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. झाडांची सहनशीलता म्हणजे झाडं किती सहन करतात, हो की नाही? आपण त्यांची फळं तोडतो, त्यांची फुले तोडतो, त्यांना तोडतो, पाने तोडतो, करतात की नाही ते सहन? ऊन, पाऊस, वारा, वादळ सगळं काही सहन करतात की नाही एकाच ठिकाणी उभे राहून? येस, त्यालाच म्हणतात सहनशीलता. दातृत्व म्हणजे काय? दातृत्व म्हणजे ते फक्त द्यायचं काम करतात. कळलं का तुम्हाला? ते आपल्याला फळं देतात, फुलं देतात, पानं देतात, सावली देतात, छान हवा देतात, ऑक्सिजन देतात, सगळं ते देतातच आपल्याला, हो की नाही? तर दातृत्व. सहकार्याची वृत्ती, सगळ्यामध्ये ते आपल्याला सहकार्य करतात, आपली मदत करतात. कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती, ते मी आता सांगितलं तुम्हाला. आंधी तुफान काय पण येऊ दे, ते आपले घट्ट मजबूतीने उभे राहतात, आपले पाय मातीत रोवून. ओके. इत्यादी वर्णन प्रस्तुत कवितेत केलेले आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत. जर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. तर आपले डोक्याला हात धरून बसले, अरे मला हेच भेटलं नाही, अरे मला तेच भेटलं नाही. काय काय लोक असतात ना, कंप्लेंट बॉक्सच असतात. काय भेटले त्याच्यामध्ये त्यांना समाधान होत नाही, काय नाही आहे ना त्याच्या मागे ते लोक पळत असतात, हो की नाही? तर झाडांकडून आपल्याला काय शिकायला भेटतं आहे त्याच्यातच समाधान मानणे, आनंदी राहणे आणि आनंदी जीवन जगणे. आनंदी कधी राहू शकतो आपण? जेव्हा आपल्याला आहे त्याच्यामध्ये समाधान असेल तर आनंदी राहू शकतो. तर जे नाही त्याच्या मागे मागे पळत राहण्यामध्ये काहीही अर्थ
नाही. तर हे गुण जे आहे ते आपल्याला अंगी बाणवले पाहिजेत. झाडांसारखे हिरवेगार, ताजे, प्रफुल्लित राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेत दिला आहे. म्हणजे झाडं आपल्याला किती काही देतात, आनंदात असतात, डोलतात, हवा देतात, हो की नाही. तर तसंच आपण सुद्धा राहिलं पाहिजे, आहे त्याच्यातच आनंदित राहिलं पाहिजे, प्रफुल्लित राहिलं पाहिजे आणि नेहमी ताजे तवाने राहिलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा तुमची 10वीची परीक्षा येते जवळ, तर तुम्हाला आता ताजे तवाने राहिलंच पाहिजे. ठीक आहे. आणि तुमच्या परीक्षेच्या अतिशय महत्वाच्या सूचना मी देणार आहे, खास इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना. तर नक्की बघा तो सुद्धा माझा व्हिडिओ. ओके. तर चला मग आता करूया आपण सुरुवात हिरवगार राना सारखं. ओके. झाड बसते ध्यानस्थ ऋषी सारखं, मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. आता झाड बसते ध्यानस्थ ऋषी सारखं. आता झाड बोलते का आपल्या बरोबर? नाही बोलत. तर ती कशासारखी बसलेली असते? ऋषी जे मुनी वगैरे असतात ना, तपश्चर्या करणारे साधू वगैरे, तर ती त्यांच्यासारखं मौन व्रत धारण करून एकाच ठिकाणी ती शांत बसून काय करत असते? तपश्चर्या करत असते. ओके. पक्षी झाडांचे कुणी नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. आता पक्ष्यांचं झाडाशी काही नातं आहे का? नाही, हो की नाही. पण पक्षी झाडावरच किलबिलाट करतात, पक्षी झाडावरतीच घरटं बांधतात, झाडावरतीच अवलंबून असतात ते लोक. त्यांचं आयुष्यच पूर्ण झाडावर अवलंबून असतं, हो की नाही. तर पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. पण झाड असं बोलतं का? ए तू का रे माझ्याकडे आला, चल जा जा इकडनं जा, असं बोलतो का कधी झाड त्यांना? नाही. झाड त्यांना आसरा देतो, सावली देतो, त्यांना घरटं बांधायला देतो. तर पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड हे निस्वार्थ भावनेने त्यांचं असतं, त्यांना तो आसरा देतो. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. आता मुळावर घाव घातला, तर कुणी कापायला गेलं तर ते काही नाही करू शकत ना बिचारं. मुकाट म्हणजे त्याला गप्प सगळा त्रास त्या झाडाला गप्प सहन करावा लागतो. ठीक आहे. आता तुम्ही जर येता जाता झाडाला असं काही काही मुलांना मी बघितलं, अशी सवय असते त्या लोकांना की जाताना असं झाडाला काठी मारून जातील किंवा पानच तोडून जातील किंवा ते झाड ओढून तरी जातील. तर ज्या प्रकारे आपल्याला त्रास होतो ना, त्याच प्रकारे त्या झाडांनाही त्रास होतो. पण त्यांच्या वेदना आपल्याला कळतात का? नाही कळत. आपल्याला लागलं की आपण लगेच आरडाओरड करतो ना, तुम्ही कसं भोकाट पसरता लगेच, हो की नाही, लागलं की जरा. पण ते झाड काय करू शकतं बिचारं? त्याला काही आपण केलं तर त्याला गप्प सहन करावं लागतं. मग मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते, म्हणजे गपचूप सगळं ते सहन करतं. त्याच्या मुळावरती आपण घाव घातला तरी सुद्धा कुऱ्हाडीने आपण त्याला तोडत असताना सुद्धा ते गपचूप सहन करतं. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. आता बघा हे का सांगितलंय त्यांनी? झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर, ह्याचा अर्थ काय आहे? पहाटे पहाटे तुम्ही सुद्धा बघितलं असेल, जास्त करून थंडीच्या मोसममध्ये आपल्याला बघा पहाटे पहाटे दवबिंदू पडलेले दिसतात पानांवरती, गाडीवरती, रस्त्यावरती सुद्धा ओले दिसतात आपल्याला. ठीक आहे. तर हे जे दवबिंदू असतात ना, जेव्हा त्या झाडांच्या पानांवर पडतात तेव्हा ते जे दवाचे जे टपोर येते, दवबिंदू म्हणजे काय? पानांवरती ते वाफेमधून ते जे पाणी तयार होऊन ते पानांवरती पडतं ना, त्याला दवबिंदू असं म्हणतात. ते पहाटेच्या वेळी होतं तसं. ठीक आहे. तर पहाटे पहाटे झाडाच्या पानावर असलेले दवांचे टपोरे थेंब वहीच्या पानावर अलगद उतरतात. म्हणजेच कवी जे असतो तो जेव्हा पहाटे पहाटे हे असे दवबिंदू पडलेले बघतो, त्यावेळी त्याला नवीन कविता सुचतात आणि मग ते अलगद तो काय करतो? त्या दवाचे टपोरे थेंब काय करतो?
वहीच्या पानांवर तो उतरवतो. म्हणजे काय करतो, त्याला नवीन नवीन कविता सुचतात ते बघून आणि तो त्याच्या कविता तयार करतो. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार. ओके, तर अलगद हे झालं. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. जेव्हा आपण झाडाकडे एकटक नजरेने पाहत राहिलो की झाडाचा जो हिरवा रंग असतो तो शरीरभर वितळतो, निक्षणभरात रक्त हिरवेगार होते. म्हणजेच कवी झाडाकडे जेव्हा टक लावून पाहतो तेव्हा त्याचे रक्त शांत होते, त्याला मनःशांती मिळते. अशी या झाडाची महिमा आहे, किमया आहे. कळलं का तुम्हाला? रक्त होते क्षणभर हिरवेगार म्हणजे कसं शांती मिळतं. तुम्ही तसंही बघितलं ना, हिरवेगार झाडं पावसाळ्यामध्ये जेव्हा सगळीकडे हिरवळ हिरवळ दिसते तर आपल्याला नकळत का असेना पण एक आनंद मिळतो. गरज नाहीये की आपण प्रत्येक वेळी सांगतच असणार लोकांना, अरे किती छान दिसते, हिरवगार दिसते. आपलं मन असतं ना, ते आपण बोलतो ना मनामधून, अरे वा काय सुंदर दिसतंय ना, हे सगळं हिरवळ हिरवळ छान दिसतंय ना. असं कळलं ना तुम्हाला? तर त्यामुळे काय मिळतं आपल्याला? मन शांती मिळते. ठीक आहे. रक्त होते क्षणभर हिरवेगार, आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. आयुष्य होतं खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. तर आयुष्य आपलं जे असतं ना, आता कवी काय म्हणतो ह्याच्यामधून की एखादं आपण फुल तोडलं, खुडलं म्हणजे तोडलं फुलाला, तर त्याच्या खालून एक नवीन टवटवीत पालवी फुटते. हो की नाही? तर ते बघून सुद्धा आपल्याला काय होतं? आनंद होतो. तर त्या खुडलेल्या फुलाचं उदाहरण देऊन कवी म्हणतो की आपले जीवन त्या खुडलेल्या फुलासारखं टवटवीत ताजे होते. का? तर जरी आपल्याला काही त्रास झाला असेल पण ते जे अंकुर फुटण्याची जी उपमा दिलेली आहे ना कवीने, म्हणजेच नव्याने आयुष्य जगण्याची आपल्याला कुठून तरी उमेद मिळते. ठीक आहे. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. झाडांचे बाहू सरसावलेले असतात म्हणजे झाडाचे नेहमी दोन्ही हात असे पुढे असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. मुसाफिर म्हणजे कोण? यात्रेकरू. ठीक आहे. जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात त्यांना मुसाफिर म्हणतात. तर अशा मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी म्हणजे त्यांच्या बाहुपाशात घेण्यासाठी, त्यांना आश्रय देण्यासाठी आपलं जे झाड असतं त्याचे हात नेहमी पुढे असतात. त्या थकलेल्या भागलेल्या व्यक्तीला ते प्रेमाने मिठीत घ्यायला बघत असते आणि त्यासाठी त्याचे हात नेहमी पुढे असतात. म्हणजे वणवण फिरणाऱ्याला झाड काय देतो? दिलासा देतो. काळजी करू नकोस बेटा, माझ्या झाडाखाली बस, थोडा थंडगार हवा घे, थोडा आराम कर, विश्रांती घे आणि मग तुझा फळ असेल तर फळ खा बाळा. हो की नाही? तर अशा प्रकारे. ओके. डेप्थ खूप असतं. एक कविता असते ना, त्या कविताच्या आतील जो भावना असतात ना कवीच्या, त्या समजणं आपल्यासाठी खूपच गरजेचं असतं. ठीक आहे. तर झाडाचे बाहू म्हणजे हात सरसावलेले असतात म्हणजे पुढे असतात नेहमी मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी म्हणजे प्रेमाने त्यांना आपल्या बाहुपाशात घेण्यासाठी. ओके. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं. आता एक ऋतू येतो पानझडी. त्यावेळी काय होतं? पानं सगळी जी असतात झाडावरची ती गळून पडतात. ओके. आणि ते गळून पडल्यानंतर त्याला नवीन पालवी फुटते आणि नवीन कोवळे कोवळे पानं त्याला येतात.
ओके, तर जणू त्या झाडात नाही, ते जी पालवी फुटते ना त्यामुळे नवीन उत्साह संचारतो. ओके, तर अशाच प्रकारे आपल्याला सुद्धा आपलं आळस झटकून टाकलं पाहिजे आणि नवीन आयुष्याला आपल्याला सामोरे जायला पाहिजे. तर झाड आपल्याला काय शिकवतो ह्याच्यामधून, तर झाड आपल्याला नव्याने जगण्याची प्रेरणा देतो. तसं बघितलं ना तर झाडाचं सौंदर्य काय आहे, झाडाचं सौंदर्य आहे त्याचं हिरवळ, त्याला आलेली फळं फुलं, हेच त्याचं सौंदर्य आहे, हो की नाही. आता जेव्हा पान गळतीचा जो ऋतू येतो त्यावेळी सगळी पानं जी असतात, फुलं जी असतात ती सगळे गळून पडतात आणि फक्त झाडाची लाकडच आपल्याला दिसतात. तर काय झालं, त्याचं सौंदर्य पूर्णपणे गेलं. तर ते हताश निराश होतं का, नाही होत. मग परत त्याला नवीन पालवी फुटते, नवीन पानं येतात. आधी जी पानं होती त्याच्याही पेक्षा सुंदर आणि टवटवीत पानं त्या झाडाला येतात. तर ते झाड कसं दिसतं आपल्याला, एका नव्या नवरी सारखं दिसतं. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ. आता हे जे बहरलेलं झाड बघितलं की आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक उत्साह निर्माण होतो आणि आपल्यामधली जी मरगळ असते ना, म्हणजे अरे जाऊ दे, आता नको, नंतर करूया, उद्या करूया, अरे उद्या नको, परवा करूया, म्हणजे सुस्ती जी मरगळ असते ती आपण काय केली पाहिजे, झटकून टाकली पाहिजे. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचं ही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते. आता पक्षी जे असतात, पक्ष्यांचा किलबिलाट जो असतो ना, त्या किलबिलाटामध्ये त्यांच्या मंजूळ नादात, नाद म्हणजे त्यांचं आवाज, त्यांचं सूर. ओके, तर झाडावर जे पक्षी असतात ते काय करतात, सुरेल आवाजात किलबिलतात. जणू त्या झाडात जीवनाचे एक मंद सुरावटीचे गाणे लपलेले असते. ओके, दडलेले असते म्हणजे लपलेले असते. संथ म्हणजे असं एकदम शांत आणि सायलेंट, असं शांतता पूर्ण, असं मंद. ओके, तसेच एक संथ गाणे आपल्याही आयुष्यात दडलेले असते. हे जीवन गाणे आपल्याला उमजायला हवे. कळलं ना. प्रत्येकाच्या आयुष्यात एक गाणं असतं, तर ते गाणं आपल्याला उमजलं पाहिजे. उमजलं तर सगळं काही आहे, उमजलंच नाही तर मग काहीच नाही आहे. आपलं खातायत, पितायत, झोपतायत, उठतायत, करतायत टाइमपास, तर त्याला काही अर्थ नाही. हसावं कसं, सळसळत्या पानांसारखं. तर आपण कसं हसलं पाहिजे, कोणत्याही परिस्थिती म्हणजे सळसळत्या पानांसारखं आपण हसत राहायला पाहिजे. सॉरी. मुरावं कसं, तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. म्हणजे झाड आपले मूळ कसं जमिनीमध्ये रोवून घट्ट उभं असतं, त्याच प्रकारे आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये घट्ट उभं राहायला पाहिजे, निर्धास्तपणे उभं राहायला पाहिजे. जगावं कसं, तर हिरवगार झाडासारखं. आपलं जे आयुष्य आहे, आयुष्य म्हटल्यावरती सुख दुःख हे लागलेलंच असणार आहे. कधी हिरवळ असणार, कधी पतझड असणार, हो की नाही. तर अशा परिस्थितीत आपल्याला कसं जगलं पाहिजे हे आपण कुणाकडून शिकायचं, हिरवगार झाडाकडून. तर ते आयुष्य आपलं कसं असावं पाहिजे, असायला पाहिजे, तर हिरवगार झाडासारखं. रोजचं चिंतन करावं कसं, तर हिरवगार झाडासारखं.
म्हणजे झाडासारखा आपणही मनात सखोल विचार करावा, आपल्या आयुष्याचे चिंतन करावे, अंतर्मुख होऊन विवेकी व्हावे. आता तुम्हाला मी सांगते, तुम्ही कधी असं तुम्ही ना, आपण जनरली बघतो की आपण जेव्हा कधी कुणाशी बोलतो, कुठे गेलो आपण, तर आपण नेहमी दुसरे लोक काय करत आहेत ना तिथे बघत असतो. अरे हा असा करतोय, हा तसा करतोय, माझ्या वर्गात हा मुलगा पहिलाच नंबर येतो ह्याचा नेहमी, आणि ह्या मुलीचा तर पहिलाच नंबर येतो नेहमी, ती खूप हुशार आहे, ती असं करते, तिचं तसं करते, तो असं करतो, तो तसा करतो, असं आपण दुसऱ्यांच्या बद्दल नेहमी बोलतो. पण तुम्ही कधी स्वतः तुमच्या आत जाऊन बघितलंय का तुम्ही, की तुम्ही स्वतः काय आहात, तुम्ही स्वतः काय करत आहात? आपण काय करतो ना, आपण आपली तुलना नेहमी दुसऱ्यांशी करत असतो. तर तसं जर तुम्ही करत असाल ना, तर ते अतिशय चुकीचं आहे. आपण आपली तुलना कधीही कुणाशी करू नये. आपण कोण आहोत, तुम्ही जे कोणी आहात, तुम्ही स्वतःबद्दल जरा, आता हे जे शेवटचे जे वाक्य दिलेत ना तुम्हाला, हे खूपच महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. आता तुम्ही 10वीत आहात, 10वीच्या नंतर तुम्ही पुढे 11वीला जाणार. मग 11वीला गेल्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे. आता 1ली ते 10वी मध्ये जो काही तुम्ही अभ्यास केला आहात, एवढे विषय तुम्हाला शिकवले गेले, तर त्याच्यामधला तुम्हाला कोणता विषय आवडतो? तुम्हाला बँकिंग मध्ये जायचं असेल तर तुम्ही कॉमर्स निवडू शकता. तुम्हाला वकील व्हायचं आहे, तुम्हाला इतिहासकार व्हायचं आहे, अजूनही भरपूर काही फील्ड आहेत. आता बाबा मला तर माहित पण नाही येते किती आहेत अजून, आता शिक्षणामध्ये काय काय नवीन 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 आलेले आहेत. तर तुम्हाला आता कुठे, कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कोणत्या क्षेत्रात तुम्हाला, कोणतं क्षेत्र तुम्हाला निवडायचं आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी 1ली ते 10वी पर्यंत, म्हणजे तुम्ही तोपर्यंत 14-15 वर्षाचे झालेले असता, 15-16 वर्षाचे झालेले असता, तर पुढचा मार्ग तुम्हाला निवडता यावा, सोप्या पद्धतीने निवडता यावा, तुमच्या आवडीनिवडी तुम्हाला समजल्या जाव्यात, म्हणून तुम्हाला हे सगळे विषय शिकवले जातात. मग काही आर्मीमध्ये जातात, काही मिलिटरीमध्ये जातात, काही नेव्हीमध्ये जातात, काही इंजिनियर होतात, काही डॉक्टर होतात, काही सायंटिस्ट होतात. ठीक आहे, तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते फील्ड निवडता. जर तुम्हाला विषयच माहिती नसतील कोणतेही, तर तुम्ही कसं निवडणार, हो की नाही? म्हणून तुम्हाला 1ली ते 10वी हे कंपल्सरी एवढे विषय ठेवलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही आतापासूनच चिंतन करायला सुरू करा की तुम्हाला 11वी मध्ये काय घ्यायचं आहे. ठीक आहे, तर 11वी मध्ये मुलं बहुतांश असं करतात की अरे माझा मित्र त्या कॉलेजमध्ये गेला ना, मी सुद्धा त्याच कॉलेजमध्ये जातो, हे माझी मैत्रीण त्या कॉलेजमध्ये गेली, मी सुद्धा तिकडे गेले, आपला ग्रुप आहे ना, सगळ्यांनी आपण मिळून ना त्याच कॉलेजमध्ये जाऊया. हा, हे असे सगळे शेकचिलीचे हिसाब करणं बंद करा. 10वीच्या नंतर तिकडे कम्प्लिटली ब्रेक झालं पाहिजे तुमचं सगळं सर्कल, आणि त्यानंतर पुढच्या पाऊल वाटांना तुम्ही लागा. तर ब्रेक झालं पाहिजे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मैत्री तोडून टाका तुमची, पण जोपर्यंत तुम्ही नवीन क्षेत्रात प्रवेश करणार नाही, नवीन ओळखी पाळखी करणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला चांगलं जास्त काही शिकताच येणार नाही ना. मग तेवढ्याच गोल गोल मध्ये, रिंगणामध्ये गोल गोल फिरत बसायचे का तुम्हाला? नाही ना. तर आधी ते रिंगणाच्या बाहेर या, म्हणजे तुम्हाला भरपूर मोठं विश्व दिसेल. ठीक आहे, चला आता आधी हे कविता शिका, मग नंतर आपण प्रवचन देऊया, आणि त्याच्यासाठी मी खास तुमच्यासाठी लाईव्ह स्ट्रीम मध्ये येणार आहे शिकवण्यासाठी. ठीक आहे, की तुम्ही कॉलेजमध्ये निवडताना कशा प्रकारे निवडाल म्हणून. ओके, तसंही स्टुडंट स्पेशल मध्ये माझे भरपूर व्हिडिओज भेटतील तुम्हाला, काही प्रॉब्लेम असतील तर तोपर्यंत तुम्ही ते बघू शकता. ओके, चला मग ऑल दी बेस्ट तुम्हाला, आणि बाय बाय.